हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. आणि आज मी बनवणार आहे मिसळ. म्हणून माझी मिसळची तयारी चाललेली आहे. आयशा पप्पाला खायची होती मिसळ, त्याच्यामुळं म्हटलं की बनवावं आज. आणि सकाळी मी बनवली होती खिचडी वगैरे, बाकी दुसरं काही नाही केलं कारण की बटाटा चपाती होती तशीच त्याच्यामुळं. आणि आता मी मिसळ बनवणार आहे. एंडपर्यंत माझ्या ब्लॉगमध्ये राहा. इथं तुम्ही बघू शकता माझी मिसळची पूर्ण तयारी झालेली आहे. कांदा कापून घेतला, टमाटा घेतलेला आहे आणि कोथिंबीर आणि खोबऱ्याचा खिसच यूज करणार आहे. आणि इथं मटकी आणि अद्रक लसूणची पण ही पेस्ट यूज करणार आहे. मला तर पेस्ट आवडत नाही वापरायला, पण आता सध्याला मिक्सर नाही आहे त्याच्यामुळं मला असं जुगाड करावं लागतं. सगळ्यात पहिलं तर तेल टाकून घेते. मला पाव वगैरे जास्त खायला नाही आवडत, पण आयशा पप्पाला आवडतं त्याच्यामुळे मी बनवते. मला म्हणजे चपाती भाजी असं घरातलंच खायला जास्त करून आवडतं, कारण की मी हेल्दी खाणारी मुलगी आहे. मला असले पाव वगैरे असल्या गोष्टी नाही आवडत, पण ते त्यांना आवडतं म्हणून चला बनवूया. त्यानिमित्ताने मला जॉब तरी शूट होतोय. त्या दिवशी मी मटकी बनवली होती ना, त्याच्यामध्येच मटकी जास्त राहिली होती, त्याच्यामुळे मी थोडीशी मटकी काढून घेतली होती मिसळ बनवायसाठी खास करून. आणि आयशा पप्पाला आवडतात असं वेगळ्या वेगळ्या डिश बनवायला, आणि मला पण आवडतं वेगळं वेगळं खायला वगैरे. तुम्ही बघू शकता मी कांदा टाकला, टमॅटो टाकला, आता अद्रक लसूणची पेस्ट आणि खोबरं टाकायचं, ते चांगलं फ्राय करून घ्यायचं आणि मग मसाले वगैरे काय टाकायचे ते टाकून घ्यायचे. तरी तुम्ही बघू शकता माझी मिसळ तयार झालेली आहे अशी गरमागरम. आणि आयशा पप्पाने फरसाण आणलेला आहे. खूप टेस्टी आहे फरसाण. आणि पाव पण आणलेले आहे, छोटे पण पाव आणले आणि मोठे पण पाव आणलेले आहे. आता मी त्यांना भाजले आणि तुम्हाला दाखवते. इथं तुम्ही बघू शकताय पाव, फरसाण आणि कांदा, कोथिंबीर, आणि ही मी आयशा पप्पाला ताट केलेलं आहे. आता मी त्यांना देऊन येते. मी पण वाढून घेतलेलं आहे आणि मी तुम्हाला खाऊन सांगते कसं झालेलं आहे ते. एकदम भारी. कशी झाली हो मिसळ? लय भारी. अंश कशी झाली? लय भारी. लय भारी. पप्पाचा डायलॉग मार. कसा वाटला माझा आजचा ब्लॉग तुम्हाला? मला नक्की सांगा कमेंट करून. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.